हॅलो नर्सेस, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एम एच नर्सिंग इन्फो या चॅनलमध्ये. तर पहा, रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी 150 पॉइंट्स तुम्ही करायचे का? किंवा आता कौन्सिलच्या नवीन जे काही लेटर आलं होतं त्याच्यामध्ये दिलं होतं की 30 ते 50 पॉइंट्स करायचे आहेत. या लेटरमुळे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन त्या ठिकाणी झालेलं आहे. बऱ्याच जणांचे मेसेज येत आहेत, फोन येत आहेत की नक्की कसं आहे, काय आहे ते आम्हाला काही समजलेलं नाही. तर त्यासाठी हा व्हिडिओ मी करत आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि ही पूर्ण प्रोसेस समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. मी एकदम साध्या आणि सोप्या भाषेत सांगत आहे. तर चला आपण सुरू करू. बघा, हे जे परिपत्रक आहे ते दिनांक 28 जुलै 2026 रोजी कौन्सिलने जारी केलेलं आहे. त्याच्यामध्ये विषय काय आहे बघा, निरंतर परिचर्या प्रशिक्षण म्हणजेच कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशन CNE किंवा CPD श्रेयांक प्रणाली अंतर्गत दिनांक 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2027 या नोंदणी नूतनीकरण कालावधीसाठी म्हणजेच एक लक्षात घ्या की हे जे 5-5 वर्षाची सायकल आहे त्याच्यामध्ये मागे 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2027 या कालावधीमध्ये टोटल आपल्याला 150 पॉइंट्स करायचे होते. ओके. या कालावधीसाठी नोंदणीकृत परिचारिका रजिस्टर्ड नर्सेस यांच्या नोंदणी नूतनीकरणाबाबत हा त्यांचा विषय आहे. तर 150 पॉइंट्स करायचे आहेत, हे तुम्ही मनामध्ये फिक्स करून ठेवा. कुठेही तुम्हाला 30 किंवा 50 पॉइंट केल्यानंतर सूट सूट म्हणजे काय आहे, कशी दिलेली आहे, काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत. तर ते तुम्ही पूर्णपणे समजून घ्यायचं आहे. तर बघा, यासाठी संदर्भ दिलेले आहेत. इंडियन नर्सिंग काउन्सिलचे राजपत्र जे आहे 15/5/15 रोजीचं, ते आहे. माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांचे दिनांक 25/11/19 रोजीचे आदेश आहेत, है ना. वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्याकडचं आदेश आहेत 13/11/19 चे पत्र आहे आणि काउन्सिलची जी काही समितीची बैठक झाली होती त्यातला ठराव आहे. तर बघा, याचं पार्श्वभूमी काय आहे? महाराष्ट्र परिचर्या परिषद नियम 71 नुसार, बरोबर, ज्या काही रजिस्टर्ड नर्सेस आहेत कौन्सिलच्या अंडर, मग त्या ANM पासून ANM असू द्या, ते GNM असू द्या, बरोबर, BSc नर्सिंग असू द्या, PBBSc नर्सिंग असू द्या, MSc नर्सिंग असू द्या, PhD MPhil जे काही आहे त्यांना सगळ्यांना त्या सगळ्या रजिस्टर्ड नर्सेसमध्ये येतात. ओके. त्यांचं रिन्युअल दर 5 वर्षांनी करण्यात येतं. ओके. हे तर सगळ्यांना माहिती आहे, हे कॉमन गोष्ट आहे. बरोबर आहे. तर ते करणं खूप गरजेचं आहे. CPD करणं असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. आता बघा, कंपल्सरी CNE CPD श्रेयांक आवश्यकता. श्रेयांक म्हणजे क्रेडिट हावर्स. ओके. तर दिनांक 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2027 या नोंदणी नूतनीकरण कालावधीसाठी प्रत्येक नोंदणीकृत परिचारिकेने MNC मार्फत निर्धारित केल्याप्रमाणे 150 CNE CPD क्रेडिट हावर्स प्राप्त करणे आवश्यक राहील. हे काय आहे? अनिवार्य आहे. लक्षात घ्या. नोंदणी नूतनीकरणासाठी विहित 150 CNE CPD पॉइंट्स पूर्ण करणे सर्वसाधारणपणे अनिवार्य राहील. याच्यामध्ये कुठेही तुम्हाला सूट दिलेली नाही. 150 पॉइंट तुम्हाला करायचे आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. आता बघा, त्याच्या पुढे आपण जातोय नेक्स्ट पेजवर. तर या ठिकाणी काय मुद्दा आहे? नव्याने रजिस्टर झालेल्या CNE स्टाफ नर्सेससाठी CNE CPD श्रेयांक आवश्यकता. आता बऱ्याच जणांचे मेसेज असतात, फोन असतात किंवा कमेंट्स असतात व्हिडिओला की माझं रजिस्ट्रेशन ह्या तारखेला झालं, आत्ताच झाले, 2 महिने झाले, 4 महिने झाले किंवा गेल्या वर्षात झाले. तर मी किती पॉइंट करायचे? मी पण 150च करायचे का? बरोबर? हाही प्रश्न तुम्हाला सगळ्याला असेलच. तर त्या बाबतीत या ठिकाणी काउन्सिलने काय केलेलं आहे? एक चार्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे बघा, म्हणजे प्रथम तुमची नोंदणी आहे. आता बघा, मी इथं वाचून घेतो. ज्या नोंदणीकृत परिचारिकांची महाराष्ट्र परिचर्या परिषदेच्या नोंदवहीत प्रथमच दिनांक 1 एप्रिल 22 रोजी किंवा त्यानंतर नोंदणी करण्यात आलेली आहे, अशा परिचारिकांनी त्यांच्या प्रथम नोंदणीच्या दिनांकापासून 31 मार्च 27 पर्यंतच्या कालावधीसाठी, बरोबर, प्रमाणानुसार म्हणजे प्रपोर्शनेटली CNE CPD पॉइंट्स प्राप्त करणे आवश्यक राहील. आता प्रमाणानुसार म्हणजे कसं? टोटल 150 पॉइंट्स आहेत, बरोबर. 5 वर्षामध्ये तुम्हाला ते करायचे आहेत. तर एका वर्षाला तुम्हाला 30 पॉइंट हे करायचे आहेत. असं त्यांनी प्रपोर्शनेट दिलेलं आहे. तर बघा,
यानुसार नोंदणी नूतनीकरण कालावधी 31 मार्च 27 पर्यंत प्रत्येक पूर्ण वर्ष, बघा काय म्हटलेलं आहे, प्रत्येक पूर्ण वर्ष किंवा त्याच्या भागासाठी संबंधित परिचारिकेस 30 सीएनई पॉइंट्स जे आहेत प्राप्त करणं आवश्यक राहील. आता इथं प्रत्येक पूर्ण वर्ष म्हणजे एप्रिल टू मार्च असं वर्ष आहे. जानेवारी ते डिसेंबर नाही, हे लक्षात घ्या. एप्रिल टू मार्च जसं आपलं फायनान्शियल इयर असतं, त्याप्रमाणे त्या ठिकाणी आहे. म्हणूनच एप्रिल 22 असं त्या त्या ठिकाणी दिलेलं आहे. बघा आता प्रथम नोंदणीचा कालावधी, ज्यांचं फर्स्ट रजिस्ट्रेशन इथं या ठिकाणी 5 वर्षांचं हे दिलेलं आहे पिरियड, बरोबर. ज्यांचं 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 23 या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन झालेलं असेल, त्यांना किती पॉइंट लागणार आहेत? 150 पॉइंट लागणार आहेत. 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 याच्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन झालंय, तर तुम्हाला 120 पॉइंट्स. प्रथम रजिस्ट्रेशन म्हटलंय, लक्षात घ्या तुम्ही. आता बऱ्याच जणांनी काय केलेलं असतं, ए-एन-एम केलेलं असतं, बरोबर, किंवा ॲडिशनल नंतर क्वालिफिकेशन केलेलं असतं. तर तुमचं फर्स्ट रजिस्ट्रेशन ज्या तारखेला झालंय ना, ते काउंट करणार आहे एम-एन-सी. ओके. नेक्स्ट आहे 1 एप्रिल 24 ते 31 मार्च 25 या पिरियडमध्ये ज्यांचं पहिलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यांनी किती पॉइंट करायचे आहेत? तर 90 पॉइंट करायचे आहेत. तसंच नेक्स्ट आहे 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या पिरियडमध्ये ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यांनी 60 पॉइंट करायचे आहेत. 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीमध्ये ज्यांचं झालंय, त्यांनी 30 पॉइंट. हे लक्षात आलं? आता बघा, वरीलप्रमाणे निर्धारित सीएनसीपीडी पॉइंट प्राप्त करणे 31 मार्च 27 रोजी देय असलेल्या नोंदणी नूतनीकरणासाठी म्हणजेच रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी गरजेचं राहील, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता बघा, इथून पुढे खरा मुद्दा आहे, की 30 ते 50 पॉइंट असं जे आपण म्हटलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, बरोबर आहे? तर ते कसं आहे, त्याची सिस्टम कशी असणार आहे? 30 कुणी करायचे, 50 कुणी करायचे, ते तुम्हाला मी सांगतो. बघा आता 4थ्या नंबरचा क्लॉज काय आहे याच्यामध्ये, एकदाच लागू होणारी संक्रमणकालीन सवलत. आता ही संक्रमणकालीन सवलत म्हणजे काय, जास्त गोंधळून जाऊ नका, सोपं आहे. सांगतो तुम्हाला. सध्या नोंदणी नूतनीकरण कालावधी म्हणजे सध्याचा पिरियड कुठला आहे? 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2027, बरोबर. अंतिम वर्षात प्रवेश केलेला असून म्हणजे आता लास्ट इयर चालू आहे, बरोबर. मार्च महिन्यासाठी किती एक 5-6 महिने तुमच्याकडे राहिलेले आहेत. सीएनसीपीडी हवर्स प्रणाली अंमलबजावणी संदर्भात विविध परिचर्या संस्था व व्यावसायिक परिचारिका संघटनांकडून प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार करून महाराष्ट्र परिचर्या परिषदेमार्फत 31 मार्च 2027 रोजी समाप्त होणाऱ्या नोंदणी नूतनीकरण कालावधीपुरती एकदाच लागू होणारी संक्रमणकालीन सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यानुसार पुढील तरतुदी राहतील. आता बघा तरतूद काय आहे? 4.1 मध्ये काय दिलंय? अंशतः सीएनसीपीडी श्रेयांक प्राप्त केलेल्या नोंदणीकृत परिचारिका. अंशतः म्हणजे कसं? काहीच केलं नाही असं नाही. सीएनई केलेलं आहेत. मग त्यांचे 10 पॉइंट असतील, 20 असतील किंवा काहींचे पूर्ण झाले असतील 150, त्यांचा काही विषय येत नाही. बरोबर? काहींचे 100च पॉइंट असतील. त्यांच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे बघा, ज्या नोंदणीकृत परिचारिका अथवा नोंदणीकृत प्रसूती परिचारिकांनी चालू नोंदणी नूतनीकरण कालावधीत 1 किंवा अधिक सीएनई प्राप्त केलेले आहेत, परंतु आवश्यक 150 सीएनई श्रेयांक पूर्ण केलेले नाहीत, म्हणजे 150 पॉइंट तुमचे पूर्ण झालेले नाहीत. अशा उमेदवारांना 31 मार्च 2027 पर्यंत किमान 30 सीएनसीपीडी पॉइंट्स प्राप्त केल्यास नोंदणी नूतनीकरणासाठी पात्र मानण्यात येईल. आलं का लक्षात तुमच्या? ज्यांचे 150 पॉइंट झालेले नाहीत, त्यांच्यासाठी हा क्लॉज आहे. त्यांनी काय करायचं आहे, ह्या चालू वर्षात, कुठल्या चालू वर्षात? 1 एप्रिल 2026 पासून 31 मार्च 2027 पर्यंत तुम्ही किती पॉइंट करायचे आहेत? 30 पॉइंट तुम्हाला करायचे आहेत. तसं केलं तर तुम्हाला रिन्युअल मिळणार आहे. अशा उमेदवारांनी आवश्यक 150 क्रेडिट पॉइंटसाठी पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले उर्वरित श्रेयांक पुढील नोंदणी नूतनीकरण कालावधीत प्राप्त करणे बंधनकारक राहील. आलं का लक्षात? ज्यांनी सीएनई अटेंड केलेली आहेत, ज्यांचे 10-20च पॉइंट आहेत, त्यांनी काय करायचंय? त्यांचे 150 पॉइंट आता होणार आहेत का? नाहीत होणार. त्यांनी किती करायचे आहेत मग? त्यांनी 30 पॉइंट करायचे आहेत. ज्यांचे 150 झालेत त्यांचा इथं काहीच विषय नाही. आणि 150 पेक्षा जास्त झालेत, त्यांनी सुद्धा असं समजू नये की आपले जास्त झालेले आहेत, तर ते पुढील 5 वर्षात राहिलेले आहेत ते ॲड ऑन करावेत. तसं होणार नाही. आलं का लक्षात? यांचं असं म्हणणं आहे. तर बघा, सदर उर्वरित श्रेयांक हे पुढील नोंदणी नूतनीकरण कालावधीसाठी निर्धारित केलेल्या अनिवार्य सीएनसीपीडी श्रेयांकापेक्षा अतिरिक्त ओव्हर अँड अबोव्ह राहतील व ते पुढील नोंदणी नूतनीकरण कालावधीत अनिवार्य श्रेयांकामध्ये समायोजित अथवा गणले जाणार नाहीत.
हे बघा, साध्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. आता आता ज्यांनी काय केलेलं आहे, 1 सीएनी केलेले आहे, 2 सीएनी केलेले आहेत, बरोबर? म्हणजे 10-20 पॉइंट नीचे झालेले आहेत आणि त्यांना आता काय 150 पॉइंट होणार आहेत का त्यांच्याकडनं? नाही होणार, बरोबर? तर त्यांनी काय करायचं आहे, 1 एप्रिल किंवा हे लेटर आल्यापासून पुढं मार्च महिन्यापर्यंत, मार्च 27 मार्च 27 पर्यंत 30 पॉइंट करायचे आहेत. किती करायचे आहेत? 30 पॉइंट तुम्हाला करायचे आहेत. तर तुम्हाला काय होणार? तुमचं रिन्यूअल होणार. पण तुमचे राहतात किती पॉइंट? तुम्ही 30 केले. तर तुमचे राहतात किती? 120 पॉइंट बाकी राहतात 150 पैकी. ते तुम्हाला लक्षात येतंय का तुमच्या? ते तुम्हाला काय करायचे आहेत? ते तुम्हाला पुढच्या 5 वर्षात करायचे आहेत. म्हणजे कधी 2027 ते पुढचा जो पिरियड असणार ना आता 2027 ते 2032 याच्यामध्ये तुम्हाला हे 120 पॉइंट करावे लागणार. प्लस ह्या वर्षाचे तुम्हाला 150 पॉइंट सुद्धा करावे लागणार ह्या 5 वर्षाचे, पुढच्या 5 वर्षाचे. लक्षात आलं का? त्याच्या पुढचं रिन्युअल मिळवण्यासाठी. त्याच्यामुळं सूट अशी कुठे दिलेली नाही तुम्हाला. फक्त सूट कशी दिलेली आहे, की बाबा आता तुमचे 150 पॉइंट नाही होणार आहेत ना, तर तुम्ही आता 30 करा. बरोबर? कुणी करायचे 30? ज्यांनी सीएनी केलेली आहे एखादी दुसरी तरी अटेंड. ओके. आता ज्यांनी काहीच केलं नाही, बरोबर? ज्यांनी सीएनीच केलं नाही आजपर्यंत, ज्यांचे 0 पॉइंट आहेत, बरोबर? 0 पॉइंट आहेत त्यांनी काय करायचंय? त्यांनी 31 मार्च 2027 पर्यंत 50 पॉइंट करायचेत. किती करायचेत? 50 पॉइंट करायचेत. 31 मार्च 2027 पर्यंत. तुम्ही 50 पॉइंट केले, तुमचं रिन्युअल होऊन जाईल. मात्र रिन्युअल करताना तुम्हाला एक अंडरटेकिंग घेतलं जाईल तुमच्याकडनं, हमीपत्र घेतलं जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला असं म्हटलेलं आहे, की राहिलेले जे तुमचे 100 पॉइंट आहेत, ते तुम्ही काय करायचेत, पुढच्या जी काही सायकल आहे पुढची रिन्युअलची, त्याच्यामध्ये तुम्हाला करून द्यायचेत. आलं ना लक्षात? तुमचे इथं 50 पॉइंट झाले. 50 मधले आता 150 मधले तुमचे -50 किती राहिले? 100. मुद्दाम ही मी सोप्या भाषेत सांगतोय. काही जणांना काहीच समजत नाही. ओके. तर हे 100 पॉइंट हे तुम्हाला 2027 ते 2032 या 5 वर्षांमध्ये तुम्हाला हे 100 पॉइंट्स करावे लागणार आहेत. आणि प्लस ह्या 2027 ते 32 चे जे काही आपले 150 पॉइंट आहेत, ते देखील तुम्हाला करावे लागणार आहेत. म्हणजे टोटल तुम्हाला 250 पॉइंट त्यावेळेला करावं लागणार. ज्यांचे 0 पॉइंट आहेत त्यांच्यासाठी हे सांगतोय. आलं लक्षात? आणि हे सवलतीचं स्वरूप जे आहे, ही सवलत केवळ 31 मार्च 2027 रोजी समाप्त होणाऱ्या नोंदणी नूतनीकरण कालावधीपुरतीच एकदाच लागू होणारी संक्रमणकालीन सवलत आहे. आलं का लक्षात? संक्रमणकालीन सवलत म्हणजे काय? तर ही एकदाच आहे. ही परत पुढच्या 5 वर्षात तुम्हाला तसं होणार नाही, असं म्हटलेलं आहे. याचा अर्थनिर्णय दिलेला आहे, की या परिपत्रकातील कोणत्याही तरतुदीचा अर्थ लावण्याबाबत किंवा अंमलबजावणीबाबत कोणतीही शंका, संदिग्धता अथवा वाद निर्माण झाल्यास त्या संदर्भातील एम-एन-सीचा निर्णय अंतिम व संबंधितावर बंधनकारक राहील, असं या ठिकाणी इंटरप्रिटेशन दिलेलं आहे. आता बघा हे सी आणि सी-पी-डी पॉइंट तुम्ही कसे करायचे? मोड ऑफ अर्निंग काय असणार आहे तुमचं? ओके. तर हे जे हँड्स ऑन स्किल आहे आणि म्हणजे ऑफलाईन, ऑनलाईन तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता. ज्या स्टाफ महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी रहिवासी आहेत. बघा हा मुद्दा महत्त्वाचा आहे, नीट ऐकून घ्या. महाराष्ट्रामध्ये जॉब करतात, महाराष्ट्रामध्ये राहतात. त्यांनी काय करायचं आहे 60% जे पॉइंट आहेत तुमचे ते ऑफलाईन करायचे आहेत. 60% म्हणजे तुमचे जवळपास 90 सी पॉइंट्स आहेत ते ऑफलाईन करायचे आहेत. आलं लक्षात? आणि उर्वरित जे 40% आहेत ते तुम्हाला ऑनलाईन मोडमध्ये करू शकता तुम्ही. बरोबर? म्हणजे किती राहिले 60 पॉइंट्स. 60 पॉइंट्स तुम्ही काय करायचे आहेत? ऑनलाईन ह्याचे करायचे आहेत. बघा मी नीट 90 आणि 60 असं तुम्हाला टक्केवारी काढून तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता ज्यांना ऑनलाईन जमतच नाही, त्यांनी सगळे पॉइंट ऑफलाईन केले तरी काही हरकत नाही. आता जे महाराष्ट्र बाहेर आहेत, महाराष्ट्र राज्याबाहेर किंवा फॉरेनला आहेत, परदेशात वास्तव्यास आहेत, त्यांनी काय करायचे? त्यांनी 100% सीएनई पॉइंट म्हणजे 150 पॉइंट काय करायचे आहेत? ऑनलाईनच त्या ठिकाणी प्राप्त करायचे आहेत, असं दिलेलं आहे. आता वास्तव्यासंबंधी पडताळणी त्याच्यामध्ये काय म्हटलंय तुमचा जो ऑर्डिनरी प्लेस ऑफ रेसिडेन्स आहे, म्हणजेच तुमचा ॲड्रेस आहे.
तो तुम्हाला काय करायचा आहे रिन्युअलच्या वेळी काय करायचं आहे अपडेट करून घ्यायचा आहे. आलं लक्षात? या परिपत्रकाच्या अनुषंगाने अर्जदाराचा कायमस्वरूपी निवास हा नोंदणी नूतनीकरणावेळी सादर करण्यात आलेला आहे. तोच काय केला जाईल ग्राह्य धरला जाईल. त्याच्यामुळे सगळ्यांनी काय करायचं आहे ॲड्रेस तुमचा जो आहे तो व्यवस्थित बघून घ्या, अपडेट करून घ्या. हे खूप महत्त्वाचं आहे. शासकीय संस्था व शासकीय सेवेत कार्यरत परिचारिकांसाठी विशेष तरतुदी. आता बघा जे गव्हर्नमेंटमध्ये जॉब करतात त्यांचे बरेचसे ट्रेनिंग होत असतात. बरोबर आहे. शासनामार्फत इन सर्व्हिस असतील, ट्रेनिंग प्रोग्राम असतील किंवा अ, ज्यांनी पोस्ट बेसिक कोर्सेस केलेले असतील, एम-एस-सी केलेला असेल, त्यांना देखील त्या पद्धतीने ते पॉइंट मिळणारच आहेत. ज्यांनी पोस्ट बेसिक डिप्लोमा केलेला आहे त्यांना 75 पॉइंट मिळणार आहेत एका वर्षासाठीचे आणि ज्यांनी 2 इयर्सचे कोर्सेस आहेत म्हणजे एम-एस-सी वगैरे केलेले आहेत त्यांना 150 पॉइंट मिळणार आहे. ते मागच्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी त्या पद्धतीने सगळं सुरू राहणार आहे. मात्र ह्याच्यामध्ये त्यांनी ॲड ऑन काय केलेलं आहे बघा, जे काही आपले आता गव्हर्नमेंटचे सगळे इन्स्टिट्यूट आहेत. कुठल्या इन्स्टिट्यूट त्यांनी दिलेलं आहे त्या ठिकाणी बघा. डी-एच-एस आहे. डी-एच-एसचे सगळे हॉस्पिटल असतील. आर-एच असेल, एच-डी-एच असेल, है ना. वुमन्स हॉस्पिटल असेल, सिव्हिल हॉस्पिटल असेल. डी-एम-आर असेल, डी-एम-आरचे सगळे हॉस्पिटल असतील. झेड-पी आहे. झेड-पीचे सगळे हॉस्पिटल असतील. महानगरपालिका, नगरपालिका, ओके. शासकीय रुग्णालय, एन-एच-एममध्ये काम करणारे आहेत. एन-एच-एमचं ऑफिस असेल, ओके. तसेच महाराष्ट्र परिचर्या परिषदेमार्फत मान्यता प्राप्त इतर कोणतीही शासकीय आरोग्य संस्था असेल, हे या ठिकाणी पात्र असणार आहेत. आता ते कसं करायचंय बघा, शासकीय इन हाऊस सी सी कार्यक्रम. ओके. आतापर्यंत काय व्हायचं फक्त इन हाऊस आणि हँड्स ऑन असे तिथे तुम्हाला ॲप्लाय करताना टॅब दिसायचे. आता एम-एन-सीने काय केलेलं आहे, एक नवीन टॅब आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. गव्हर्नमेंट इन हाऊस सी प्रोग्राम. ओके. तर काय होणार याच्यामध्ये या विभागामार्फत शासकीय विभाग व संस्थांना त्यांच्या सेवा अंतर्गत आयोजित सी कार्यक्रमाची नोंदणी व मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करता येतील. आलं लक्षात? म्हणजे ॲप्लिकेशन ऑर्गनायझर जे आपण करत होतो, तसं ऑर्गनाइज तुम्हाला सीएने करता येणार. तर त्याचं काय करायचं आहे प्रायर इंटिमेशन तुम्हाला काउन्सिलला द्यायचं आहे. त्या टॅबवर जाऊन तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे. हे सगळे तुम्हाला त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन फिल अप करायचे आहे. ओके. त्यानंतरच तुम्हाला काउन्सिलकडनं परमिशन दिली जाईल आणि सी पॉइंट्स तुम्हाला मिळून जातील. ओके. आता त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे अजून एक राष्ट्रीय व राज्यस्तरीय आरोग्य कार्यक्रम. या ठिकाणी बघा राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, राज्य आरोग्य कार्यक्रम किंवा शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या इतर आरोग्यविषयक प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्या नोंदणीकृत परिचारिकांना प्राप्त प्रमाणपत्रे महाराष्ट्र परिचर्या परिषदेमार्फत सी-एन-ई हावर्ससाठी विचारात घेतली जातील. बरोबर आहे. आपल्या जे जिल्हा जिल्हा लेव्हलला किंवा विभागीय लेव्हलला ट्रेनिंग्स होतात आपले ट्रेनिंग सेंटरमध्ये, तर त्या ठिकाणचे जे काही सर्टिफिकेट्स आहेत ते दाखवल्यानंतर देखील त्या ठिकाणी आपल्याला पॉइंट मिळतील. तिथला कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर हे जे ट्रेनिंग आहे ते पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काय करायचं आहे, हा सगळा अहवाल जो आहे तो काउन्सिलला द्यायचा आहे. हे डॉक्युमेंट आहेत. हे सगळे डॉक्युमेंट त्यांनी काउन्सिलला दिल्यानंतरच ते पॉइंट मंजूर होणार आहे. त्यांनी काउन्सिल काय करणार त्याची पडताळणी करून हे सगळे डॉक्युमेंटचे हे करणार, मागून घेणार रिक्वायरमेंट आणि काय करणार त्याला मान्यता देणार. तसंच काय केलंय मान्यताप्राप्त सी-एन-सी-पी-डी कार्यक्रमांसाठी क्रेडिट पॉइंट्समध्ये सुधारणा. आधी काय होतं माहिती आहे ना तुम्हाला, की महाराष्ट्र परिचर्या परिषदेत अनिवार्य 150 पॉइंट जे आहेत श्रेयांकाची आवश्यकता 75 सी-एन-सी-पी-डी श्रेयांकापर्यंत कमी करण्याबाबत वेगवेगळे संघटनांनी काय केलं होतं निवेदनं दिली होती. प्राप्त निवेदनांचा तसेच भारतीय परिचर्या परिषदेमार्फत म्हणजेच आय-एन-सी मार्फत निर्धारित करण्यात आलेल्या नियामक चौकटीचा विचार करून महाराष्ट्र परिचर्या परिषदेच्या कार्यकारी समितीने पुढील निर्णय घेतला आहे. म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं आहे, याच्या अगोदर काय व्हायचं, एक सीएनए केली की आपल्याला 5 पॉइंट मिळायचे. ते आता ह्यांनी काय केलेलं आहे सुधारितमध्ये, की प्रत्येक मान्यताप्राप्त सी-एन-सी-पी-डी कार्यक्रमांसाठी काय केलेलं आहे, पॉइंट्स वाढवलेले आहेत, डबल केलेले आहेत. आलं का लक्षात? डबल केल्यामुळे सीएनई कमी झालेले आहेत. तर असं हे पत्र आहे. आता बघा तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल, माहिती तुम्हाला एकदम व्यवस्थित मिळाली असेल. परंतु तुम्ही चॅनेलला लाईक केलेलं नसेल, सबस्क्राईब केलेलं नसेल, तर तुम्ही काय करायचं आहे, आपल्या ह्या एम-एस नर्सिंग इन्फो या चॅनेलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, नोटिफिकेशन ऑन करायचं आहे. म्हणजे अशाच प्रकारचे सगळे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळतील. आणि हे परिपत्रक जे आहे ते तात्काळ लागू झालेलं आहे. ओके. अंमलबजावणीची तारीख जी आहे ती तात्काळ हे पत्र जे 28 तारखेला आलेलं आहे, 28 तारखेला या ठिकाणी पब्लिश झालेलं आहे. तर मी आशा करतो की तुम्हाला अगदी सोप्या भाषेत मी समजावू शकलो आहे.
तरी पण काही जणांचे प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा आणि हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या नर्सिंग फ्रेंड्सला नक्कीच फॉरवर्ड करा. थँक यू.